सकाळीच आम्हाला आनंदाची बातमी आज सकाळीच आम्हाला आनंदाची बातमी भेटली होती की ड्रायव्हरचा फोन आलेला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आपली मुलं सुखरूप आहेत, तुम्ही फक्त घरच्यांना सांगून द्या आम्ही एका ठिकाणी तर आम्हाला उशीर होईल बा. त्याच्यानंतर अजून आनंदाची बातमी अशी आली 4:15 वाजता माझे चुलत भाऊ भारत भाऊ नंदवरे त्यांच्या मुलगाचा व्हिडिओ कॉल आला होता. त्या व्हिडिओ कॉलवर त्यांनी आम्हाला 2च मिनटं बोललं. 2 मिनटामध्ये त्यांनी सर्व मुलांना आम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये आम्हाला सर्व दिसलं. त्याच्यामधले आमचे म्हणजे जी भीती त्यांच्या मनात ती पूर्णपणे निघालेली आहे. आता मैसेज आया था, फोन आया था उनका, व्हिडिओ कॉल आया था. व्हिडिओ कॉल इथं बोला म्हणे तर त्याने सांगितलं बाबा सगळ्याला घरून जाऊन सांगून दे म्हणे पप्पा सगळ्यांच्या जे तर आम्ही चांगले सुरक्षितमध्ये त्याला म्हणे 10 ते 7 दिवस नेटवर्कचा कार्यक्रम येणार नाही म्हणे. त्याच्यामुळे तुम्ही काय गार्डाची कॉल चेक नाही करा म्हणे. एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका बॉस, प्रत्येकाच्या घरी जा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रत्येकाच्या घरी जा. प्रत्येकाला सांगून द्या आम्हाला व्हिडिओ कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं का बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत सर्व मुलं आहेत. आम्ही 15 मुलं जेवढे 15 जण आहेत ना सर्वचे सर्व सुरक्षित आहोत. तो किस काम के लिए गए थे वहाँ पर? देवदर्शन केलं. देवदर्शनला घ्यायला गेले. देवदर्शनासाठी मुले गेलेले होते. सकाळी आज आनंदाची बातमी अशी आली का ते आम्ही ड्रायव्हरचा फोन आला तर आम्ही सुखरूप एका जागावर आहे. काही टेन्शन करण्यासारखं काही नाही. तिथे नेटवर्क नसल्यामुळे आमचे फोन लागत नाही. 2-4 दिवसामुळे नंतर फोन लागतील आम्ही खाली आल्यावर. वर्तमानपत्रातली बातमी बघून आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटनेमार्फत आमच्या या पारधीकरांवर जो एक संकट आलेला होता की ते 13 मुलं संपर्कहीन झालेले होते. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष येऊन त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी भेटलो. परंतु ईश्वराचे आम्ही अत्यंत आभार मानतो की ईश्वराने त्यांना आजच आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा 4 वाजता त्यांना व्हिडिओ कॉलवर निरोप मिळाला की आमचे 13 आणि 2 धरणगावचे असे 15च्या 15 जण सुखरूप आहेत आणि चांगले आहेत. आम्हालाही ईश्वराचे आम्ही आभार मानले की आम्हाला ज्या कामासाठी आम्ही आलो होतो की आम्ही यांच्या दुःखात सहभागी होऊ, त्यांना आम्ही धीर देऊ की आपले मुलं जरूर परत येतील. कारण की आपण असे कोणतेही कृत्य केले नाही की ज्याच्यामुळे आपल्या मुलांना ते भोगावं लागेल आणि त्यासाठी आम्ही आलो. परंतु आम्हाला आल्या या कुटुंबियांनी त्यांचे मेसेजेस दाखवले. त्यामुळे खरोखरच आम्ही अल्लाचे ईश्वराचे आभार मानतो की या तरुण पिढीला त्यांनी वाचवलं आणि जेणेकरून हे पालकांचे जे आनंद आज आम्हाला त्यांच्या डोळ्यासमोर दिसतंय त्याच्यामुळे आम्हालाही आनंद झाला आणि आम्ही ईश्वराचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.